भक्तीचा महापूर आणि भक्तीचा जागर कृष्णामाई महोत्सव 2026 ची दिमाखात सांगता। कृष्णामाई महोत्सव 2026 च्या शेवटच्या दिवशी भाविकांच्या अक्षरशः गर्दीचा महापूर उसळला होता। भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात हा भव्य महोत्सव अत्यंत दिमाखात संपन्न झाला। संपूर्ण परिसर कृष्णामय झाला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महोत्सवाची सांगता अविस्मरणीय केली। यावेळी शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांचा पोवाडा आणि देवीचा जागर हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले। त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित भारावून गेले आणि त्याचबरोबर कृष्णामाई आरती आणि साडी नेसवण्याचा धार्मिक विधी अत्यंत भक्तिभावानं पार पडला। कवठेकंद येथील नेत्रदीपक आतषबाजीने कार्यक्रमाला शोभा आणली। महोत्सवाच्या समारोप प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन अत्यंत सुव्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, सौ पूजाताई पाटील, डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर सारडा तसेच माजी नगरसेवक, शिवसेना शिंदे गटचे पदाधिकारी, विविध पक्षांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महेंद्रभाऊ चांडाळे यांनी अत्यंत भावनिक शब्दात सर्व उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी निवेदन श्री विजयदादा कडणे यांनी आपल्या खास शैलीत करून वातावरण अधिकच भक्तिमय केले। या संपूर्ण महोत्सवाचे यशस्वी आयोजन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, सांगली गणपती पंचायत संस्थान, महेंद्रभाऊ चांडाळे परिवार आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्या सर्व सभासदांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजनातून केले अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आपल्या समोर चौरंगावर गंगा आणि कृष्णा आपल्या कलशात आहेत असं समजून ज्याला शक्य आहे ते उभा राहा। श्री कृष्णे अवतार जलवे सदारी जलमय दया निर्मल साक्षात्कारी जय देव निरति मम कृष्णे जय देव आले प्रेमानंद मोहे निरंजनारे अंशिया संगमी सरोनी केले राम दास क्रांती बंदी पाऊल निरति मम कृष्णे जय देव गंगा माता की जय, कृष्णा माई की जय, हर हर महादेव। एक कोपरा पकडा पा घोडेवाली जोशी यांनी प्रार्थना कृष्णामाईची पूजा मान्यवरांच्या पूजाताई विशालदादा पाटील मान्य खासदार साहेबांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचंही स्वागत आहे। खास पतिताई बेलवलकर, भाजपा आले सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व सन्मान्य मान्यवरांचं स्वागत आहे आणि आरती या ठिकाणी सुरू आहे। अनेक आलेल्या आणि दृश्य हिमालय पाहायला मिळतं। हर्षवर्धन दादे डेकोरेटर्स आणि पंटी अग्रवाल डेव्हलपमेंट, खास रितेश अग्रवाल स्वागत। निवेदक विजयदादा कडणे सांगली स्वागत। आलेल्या सर्व पाहुण्यांना धन्यवाद। सर्व सन्मान्य निमंत्रित अनेक जण या ठिकाणी फार मोठमोठे व्यक्ती आलेले आहेत, पण आपल्यापर्यंत या ठिकाणी संपर्क होत नाहीये। आपल्या सर्वांचं स्वागत आहे, सुस्वागत आहे।
आज कृष्णामाई महोत्सव समितीचे मार्गदर्शक प्रेरणाभाऊ चंडाळे मार्गदर्शक सारंग पवार, मंगेश दादा जगताप, हरिभाऊ लेंगरे, प्रकाश मगर, दीपक माने, महेश सावंत, हस्ते अक्षर पुष्पाणि गृहीत्वा कृष्णामाईचा महोत्सव बनला या नदीच्या किनारा सरस्वती भद्रकाले शिवाधात्रे स्वाहा स्वधा नमोस्तुते स्वाहा स्वधा नमोस्तुते प्रथमं चैल पुत्रीजा द्वितीयं ब्रह्मचारिणे तृतीयं चन्द्रघण्टे कुष्माण्डे चतुर्दशा पञ्चमं स्कन्दमादेते षष्ठं कात्यायनेति च सप्तमं नारायणेति च महागौरेति काष्ठमं नवमस्ते धात्रे च नवदुर्गा प्रकृतितः उक्तानि तानि नामानि ब्रह्मणेव महात्मनः उपस्थित झाला. खरंच आज आपली आई कृष्णामाई अत्यंत प्रेरून कदाचित केली जात नव्हती, परंतु खऱ्या अर्थानं आज तुम्ही सगळ्यांनी मन भरून जे भक्तिभाव दाखवले, खऱ्या अर्थानं आपली कृष्णामाई आपल्या सर्व सांगलीकरांवर प्रसन्न झाली आणि आपल्याला ते आशीर्वाद या ठिकाणी देते. माझी आई नेहमी म्हणायची की आपण उघड्या डोळ्याने जे मनापासून पाहतो ते आपल्या हृदयात राहतं आणि माणूस राहू दे न राहू दे, परंतु त्याच्या हृदयात त्याच्या अंतःकरणात जी भाव जी भक्ती येते ती सदैव राहते. आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही तुमच्या हृदयातून बघणारा भक्तिभाव सदैव तुमच्या हृदयात कृष्णामाईच्या आशीर्वादाने
करतो की हा आपला सुंदर सोहळा आहे. जोपर्यंत आरती पूर्ण होत नाही, जोपर्यंत या ठिकाणी शंखनाद होत नाही, जोपर्यंत या ठिकाणी आतिषबाजी होत नाही, तोपर्यंत कुणी आपली जागा सोडून या ठिकाणी हलू नये ही नम्र विनंती. अनेक लोकांनी या ठिकाणी अत्यंत तळमळीने मेहनत घेऊन उभा केलेलं हे सौंदर्य, हे आपल्या कृष्णामाईप्रती दाखवलेलं भक्तिभाव आहे. आणि खऱ्या अर्थात त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान होणार आहे. आज आपल्याला त्याची सांगता होत्या. खरं तर मन भरलेल्या, डोळ्यात अश्रू भरलेल्या भावनेने मी मला सांगतो की आज ही सांगता होती खरी, परंतु हे करण्याची इच्छा बिलकुल माझी नाहीये. परंतु शास्त्र जे सांगतं ते शास्त्र आपण पाळलं पाहिजे आणि त्या शास्त्रानुसार केलं पाहिजे. या भावनेनं आज आपण ही यात्रा या ठिकाणी झालेल्या आरतीनंतर या ठिकाणी होणाऱ्या महाप्रसादाच्या स्वरूपात ही यात्रा आज आपण समाप्त करणार आहोत. परंतु ही जी आठवण आपल्या उरात आहे ती येत्या वर्षी याच्याही पेक्षा सुंदर अंतःकरणापासून या आपल्या कृष्णामाईची यात्रा आपण करायची. ही भावना घेऊन या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक कृष्णामाई पुत्रांना, प्रत्येक भाविकांना ही भावना घेऊन या ठिकाणी जायची. मी कृष्णामाई पुत्र या नात्यानं या ठिकाणी माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर तुमची मनापासून क्षमा मागतो. अत्यंत तळमळीने आपल्या कृष्णामाईसाठी केलेलं हे कार्य आहे. यामध्ये दुसरा कुठलाही भाव नाही आणि खऱ्या अर्थानं त्या भावार्थाचं साक्षीदार इथं आलेला हा सर्व जनसमुदाय आहे. आज अत्यंत एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो. परवाच्या निवडणुकीमध्ये आपण काही सांगलीचे सेवक म्हणून ज्याची निवड केली ते कोणत्याही पक्षाचा असू दे, कारण ज्यावेळी आपण कृष्णामाईच्या नतमस्तक करायला येतो त्यावेळी जात पात धर्म पंथ प्रांत संघटना हा सगळा भेदभाव विसरून एक रूप एक दिलाने आपल्याला या ठिकाणी एकत्रित यायचंय. फक्त आणि फक्त हा स्वच्छ उद्देश आहे. आणि निवडून आलेल्या तमाम या सांगलीतील उमेदवारांना माझी मनापासून विनंती आहे की आपण कृष्णामाईसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या आईने आपल्याला आयुष्यभर जोपासले, आपल्यासाठी त्यानं भरपूर केलंय. आपण त्याच्याकडून स्वच्छ पाणी प्यायसाठी घेतो, परंतु आपण परत त्याला अस्वच्छ झालेल्या शरीराला वापरून पाणी देतो. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना कृष्णामाईची शपथ आहे की या शरीराला तर प्रश्न मागे लागलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पक्षपात सगळ्यात सोडून एक दिलाने या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण तिची पूजा, तिची भक्ती एवढ्यावरच हे थांबणार नाही, तर त्याचे संवर्धन, त्याची स्वच्छता ही काळाची नैतिक जबाबदारी आहे. कारण गेल्या अनेक वर्ष आपल्या पिढ्या त्यानं सांभाळल्या, येत्या अनेक पिढ्या आपल्या ती सांभाळणार आहे. खऱ्या अर्थानं त्याच्याबद्दलचा भक्तिभाव आपल्याला दाखवायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्याची सेवा, त्याच्या स्वच्छता उभी केली पाहिजे. या ठिकाणी जे कृष्णामाईशी निगडीत काम करणारी लोक आहेत, मग ते बोटिंग क्लब असू दे, या ठिकाणी अंघोळीला येणारी लोक असू दे किंवा या ठिकाणी भक्तिभावाने येणारी लोक आहेत, हे अनेक वर्ष या सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष करतायत. मी ज्यावेळी या तटावर आलो त्यावेळी त्यांचा भाव आणि भक्ती मी माझ्या डोळ्यानं आणि कानानं ऐकलेले. खऱ्या अर्थानं आपण ही प्रत्येकाने ही आपली नैतिक जबाबदारी म्हणून हे सांभाळलं पाहिजे. हे आपलं वैभव आहे, लक्षात घ्या.
गंगामाई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोल शंकर भगवान की जय. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. सतनाम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.